बायोमेट्रिक लॉक तोडून चोरांनी 1,33,00,000 रुपयांची रोकड चोरल्याची घटना प्रभादेवी येथील ई-कॉमर्स कंपनीच्या कार्यालयात घडली। या प्रकरणी दादर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे। तक्रारदार सागर राम सजन दुबे वय 27 वर्ष हे दोन मित्रांसह प्रभादेवीतल्या सनशाईन टॉवरमधील कार्यालयात 2018 पासून ई-कॉमर्सचा व्यवसाय करतात। येथे मोबाईल व इलेक्ट्रॉनिक वस्तूंची ऑनलाईन व ऑफलाईन विक्री केली जाते। त्यातून जमा झालेली रोकड कार्यालयातील कपाटात ठेवली जात होती। महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने आचारसंहिता लागू असल्याने त्यांनी कोट्यावधीची रक्कम बँकेत जमा केली नाही। दरम्यान 16 जानेवारी रोजी त्यांनी सायंकाळी 7 वाजता कार्यालय बंद केले। दुसऱ्या दिवशी सकाळी 10:50 कार्यालय उघडण्यासाठी कर्मचारी आले असता त्यांना बायोमेट्रिक मशीन तुटलेले आणि काचेच्या दरवाजाला लॉक असल्याचे दिसले। त्यांनी तात्काळ मालकांना सांगितले। दुबे व त्यांचे मित्र तात्काळ कार्यालयात दाखल झाले। त्यांनी कपाट तपासले असता रोकड चोरीला गेल्याचं उघडकीस आलं। पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता चोराने बायोमेट्रिक लॉकचा विद्युत पुरवठा खंडित करून ते निष्क्रिय केले। बनावट चावीने कार्यालयात प्रवेश करून कपाट फोडल्याचं स्पष्ट झालं। या घटनेमुळे प्रभादेवी परिसरातील व्यावसायिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। द पोलीस न्यूज ब्युरो, प्रभादेवी।